श्री विनोद अण्णा अजनाळकर एक समाजशील उद्योजक। श्री विनोद अण्णा अजनाळकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1963 रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या अजनाळ या छोट्याशा गावात झाला। विनोदजी यांचा प्रवास म्हणजे जिद्द, मेहनत आणि समाज भावनेची प्रेरणादायी कहाणी आहे। त्यांचे वडील श्री अण्णा तुकाराम अजनाळकर साधे कष्टाळू शेतकरी, आई सौ इंदिराताई गृहिणी। मात्र त्यांचा सहवास विनोदजींना फार काळ मिळाला नाही। शिक्षणाची पायरी त्यांनी अजनाळच्या जिल्हा परिषद शाळेत चढली। पुढे जळगावला स्थलांतर करून शिक्षण चालू ठेवलं। 1981 मध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि नंतर इलेक्ट्रिकलमध्येही डिप्लोमा पूर्ण करून डबल डिप्लोमा धारक होण्याचा मान त्यांनी मिळवला। त्यांनी नोकरीच्या प्रवासाची सुरुवात पुण्यातील जवाहर इंडस्ट्रीमधून केली। नंतर मुंबईतील न्यू स्टँड इंजिनिअरिंग गोरेगाव मुंबई येथे तसेच KC इंडस्ट्रीज भांडूप येथे ज्युनियर इंजिनियर आणि सिनियर इंजिनियर डिझाईन म्हणून त्यांनी काम केलं। एंकर इलेक्ट्रिकल्समध्ये असिस्टंट मॅनेजर QAR क्वालिटी अश्युरन्स अँड रिसर्च या पदावर काम केलं। पण मनात होतं काहीतरी स्वतःचं, आपल्या माणसांसाठी मोठं करण्याची जिद्द, आणि म्हणून ते 1997 मध्ये मुंबई सोडून जळगावला परत आले। मामासोबत आणि भावासोबत सोहम इलेक्ट्रोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगाची स्थापना केली। फक्त काही लाखांच्या टर्नओव्हरपासून सुरुवात करून कंपनीला 2 ते 2.5 कोटींच्या उंचीवर त्यांनी नेलं। त्यांना या प्रवासात आलेले संघर्षही तितकेच महत्त्वाचे होते। बालपणात शाळेच्या फीची काळजी, 15 ऑगस्टला शाळेत मिळणाऱ्या शिऱ्यासाठी मनाची झालेली तगमग, हे अनुभवच त्यांचं पुढचं आयुष्य घडवून गेलं। त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात पत्नी सौ संगीता यांची मोलाची साथ मिळाली। मुलगा अक्षय, सून अक्षता आणि मुलगी शर्वरी त्यांनी आपल्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली। आज व्यवसायातून निवृत्तीनंतरही विनोदजी स्वस्थ नाहीत। समाजासाठी लग्न मेळावे, वधूवर परिचय मेळावे घेत समाज जोडण्याचं कार्य ते करत आहेत। याशिवाय शिक्षण आणि सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे। त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे आणि मुलांमध्ये संस्कार, मातीची नाळ आणि समाजभावना टिकवून ठेवण्याचा आग्रह, या सर्व गोष्टी त्यांचं व्यक्तिमत्व अजून फुलवून आणतात। माझ्या शैक्षणिक आणि इंडस्ट्रियल या अनुभवावरून मी बऱ्याचशा गोष्टी ज्या शिकलो, त्या अनुभवाचं म्हणजे खूप सारे स्ट्रगल्सही केले, खूप साऱ्या गुणगौरवाच्याही गोष्टी झाल्या। पण यातून मला सर्व समाजातील तरुण युवती यांना एक सांगायचं आहे की स्वप्न सर्वांनी मोठी ठेवा, आणि स्वप्न मोठी ठेवता ठेवता आपण आपल्या समाजाला बिलकुल विसरू नका। श्री विनोद अण्णा अजनाळकरांचं आयुष्य म्हणजे संघर्ष, समर्पण आणि समाजासाठी अखंड धडपड। मोठ्या शहरात नव्हे तर मोठ्या मनाने लिहिलेल्या यशाची खरी कहाणी।